नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे. सळीगंगा डेअरी फार्म मध्ये आपलं स्वागत आहे. तर आपला गोठा हा पूर्ण एचएफ गाईंचा गोठा आहे. तर ह्या गोठ्यामध्ये म्हणजे आता भरपूर जणांच्या सगळ्यांच्याकडे गायी असतात, म्हशी पण असतात, पण आमचा हा एचएफ गाईंचा आहे. तर एका एचएफ गाईचा वर्षभराला तिला खाद्य, चारा आणि तिच्यापासून येणारं दूध आणि मग आपल्याला नफा किती, उत्पन्न किती, हे एका गाईचा पूर्ण वर्षाचा आपण खर्च काढणार आहोत. हेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघायचं आपल्याला, की गाईला एका खर्च किती येतोय, आपल्याला उत्पन्न किती मिळतंय ते. तर चला बघू आपण सगळा खर्च. तर एक सरासरी 20 लिटर दिवसाला 20 लिटर देणाऱ्या गाईचा आपण हिशोब बघायचा आहे, एचएफ गाईचा. तर बघा, दुधाचे दिवस 300 ते 305 दिवस हे दुधाचे असतात आणि 2 महिन्याचा ड्राय पिरियड असतो, भाकड काळ असतो गाईंचा. आणि 300 दिवसाचं आपण दुधाचं कॅल्क्युलेशन. मधला पहिलं पशुखाद्य. तर दूध सुरू असताना गाईला शरीरासाठी आणि दुधासाठी मिळून रोज साधारण 6 ते 7 किलो पशुखाद्य त्याच्यामध्ये द्यावं लागतंय. 7 किलो प्रमाणे बघा, 300 दिवसांचं 2100 किलो खाद्य लागतंय. ड्राय पिरियड हा 60 दिवसांचा म्हणजे 2 महिन्यांचा. तर रोज 4 किलो प्रमाणे तिला 240 किलो खाद्य लागते. म्हणजेच वर्षाला एकूण 2340 किलो हे खाद्य लागते. जर खाद्याचा सरासरी दर 35 रुपये जरी आपण धरला, तर पशुखाद्याचा एकूण खर्च होतो सुमारे 81,900 रुपये. हा फक्त पशुखाद्य होतो एका गाईचा. म्हणजे तिचे 300 दिवसाचा आणि परत ड्राय पिरियड असं करून 1 वर्षाचा खर्च. मका व हिरवा चारा. एचएफ गाईला हायब्रिड नेपियर, मका, मुरघास, सुका चारा, जो गव्हाचा भूस जो भरपूर लागतो. स्वतःची जर शेती असेल तर खर्च कमी येतो, पण जर विकत घ्यायचा झाल्यास किंवा शेतीचा खर्च धरल्यास एका गाईच्या चाऱ्याचा रोजचा सर्वसाधारण खर्च 60 ते 70 रुपये येतो. म्हणजेच वर्षभराचा चाऱ्याचा खर्च सुमारे 25,000पर्यंत एका गाईचा आपण चाऱ्याचा खर्च धरायचा आहे. तर आता गाईला येणारा मेडिकल खर्च म्हणजे तिचे लागणारा वर्षभरासाठी, जर ती आजारी पडली तर तो मेडिकल खर्च आणि एआय करायचं म्हणजे कृत्रिम रेतन करायचं तो खर्च. आणि त्याच्याशिवाय जे गाईला मिनरल मिक्सचर लागणार आहे, मीठ, सोडा, मिनरल मिक्सचर जे आपण या गाईला देणार आहे, तो साधारण खर्च तो 1 वर्षभराचा 6 ते 7 हजार, 8 हजार पर्यंत आपण वर्षभराला एका गाईला खर्च येतोय. एकूण खर्च आता आपण बघितलं सगळं, मेडिकल, सुका चारा, कृत्रिम रेतन, मिनरल मिक्सचर, हे सगळं खर्च बघितला आपण आता. तर आता एकूण जर खर्च आपण जोडला तर खाद्याचा खर्च आपल्याला 81,900 रुपये, चाऱ्याचा खर्च 25,000 आणि औषध इतर खर्च हे 8,000. तर एका एचएफ गाईचा वर्षभराचा एकूण खर्च साधारण 1,14,900 रुपये, म्हणजे अंदाजे जवळजवळ 1.5 लाखापर्यंत हा एका गाईला खर्च येतो. तर बघा, आपण आता उत्पन्न बघायचं दुधाचं, म्हणजे आता खर्च बघितला, आता उत्पन्न. तर त्या उत्पन्नामध्ये बघा, आता गाईच्या एका गाईला आपण 300 दिवस दुधाचे, 300 ते 305 दुधाचे दिवस असतात सरासरी. मग ती सुरुवातीची गाय वेल्यानंतर 3 महिने हा दूध भरपूर असते, दूध गाय देते. म्हणजे जवळजवळ ती 25 लिटर 27 लिटर पर्यंत सुद्धा दुधाला जाऊ शकते. आणि तिथं नंतर ती कमी कमी होत जाते. नंतर भाकड काळ आपल्या 2 महिन्याच्या विण्याच्याला आपण सोडून देतोय. त्यामुळे आपण सरासरी 20 लिटर धरले तिचा ऍव्हरेज. तर ते 20 लिटर 300 दिवसाचं जर धरलं तर जवळजवळ 6,000 लिटर हे आपलं दूध होतंय. आपल्या 6,000 लिटर आपण दूध आले 20 लिटर ऍव्हरेज प्रमाणे. तर त्याच्यानुसार आपल्याला दुधाला आपलं फॅट आणि एसएनएफ असं आपण जर सांगायचं, एक सरासरी आपल्याला 35 रुपये आपण दर धरू, जास्त पुढं नाही. आपलं जर दूध क्वालिटीच्या प्रमाणे 35 रुपये आपण जर धरला तर 6,000 लिटर दुधाचा जवळजवळ आपलं उत्पन्न 2,10,000पर्यंत आपलं उत्पन्न मिळते आपल्याला. तर आता हे आपल्याला झालं दुधाचा खर्च बघितला आपण, 6,000 लिटरचे 35 रुपये प्रमाणे दूध बघितलं. हा, तर त्याच्यानुसार एका गाईचं आपण आता शेणखत, हे पण आपलं उत्पन्नच आहे, की जे वर्षभराचं शेणखत मिळेल. तर एका गाईपासून जवळजवळ आपल्याला 5,000 रुपयाचं शेणखत मिळते तिच्या गायीपासून. त्याच्यामुळं, आणि जर तिनं एक उत्तम दर्जाची वंशावळाची जर कालवड दिली तर ते आणि आपला बेनिफिट, तो आणि आपला फायदा हा वेगळाच आहे गायीपासून. तिने एक प्रकारची त्याच्या कालवड छान जर जन्माला आली तर ते वासरूच सोडून देऊ, पण फक्त शेणखत आणि दुधाचं धरलं
तर ते 2,10,000 आणि हे 5,000चं शेणखत असं मिळून 2,15,000 हे आपल्याला एक वार्षिक उत्पन्न एका गायीपासून मिळतंय. चांगलं संगोपन केलं तर. आपण खर्च बघितला की आपला खर्च 1.5 लाख आलेला, आपलं उत्पन्न झालं 2,15,000, मग आपला सरासरी निव्वळ नफा निघाला 1 लाख रुपये. तर हा जो नफा आहे, हा एका गायीचा नफा 1 लाख रुपये वर्षभराचा. तर हा तुमच्या भागानुसार कमी जास्त पण होऊ शकतोय. तुमच्या जे दुधाला दर आहे, त्या दरावर अवलंबून आहे. त्यामुळं दरानुसार तो कमी जास्त सुद्धा नफा हा होऊ शकतोय, ज्या त्या भागानुसार. आणि जर तो एक गोट्यात जर कामगार असेल, मजूर असतील, त्यांचा पण खर्च जर धरला, त्याच्यामुळे सुद्धा ते नफा आपला कमी जास्त होऊ शकतोय. तर आणि जर स्वतः कष्ट केले आणि सातत्य, नियोजन चांगलं, व्यवस्थापन आणि चांगलं खाद्य आणि निगा गायीची जर व्यवस्थित घेतली, काळजी घेतली, तर हा धंदा आपला यशस्वी होतोय, ह्याच्यात शंकाच नाहीये. आणि गायी आपल्याला प्रॉफिट, नफा हा मिळवूनच देतात, उत्पन्न मिळवून देतात. त्याच्यासाठी तुमचं नियोजन चांगलं पाहिजे. ज्याचं नियोजन चांगले, उत्तम दर्जाचं व्यवस्थापन आहे, त्याला धंदा हा यशस्वीच आहे. तर 21 लिटर ऍव्हरेज प्रमाण आपण धरलं तर तुमच्या गोठ्यात ही गायी किती आहेत आणि तुमच्या भागात दुधाला दर किती आहे, तर ते पण मला कमेंट करायचं आहे. तुमच्या भागातला दुधाचा दर, तुमच्या गोठ्यातल्या गायी, तुमच्या गोठ्याचं ऍव्हरेज दुधाचं हे किती आहे सरासरी, हे सगळं मला कमेंट करा. आणि माझी माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, हे तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.